मनसेचा आज गुढीपाडवा मेळावा दादरच्या शिवाजी पार्क मैदानामध्ये पार पडणार आहे आणि यासाठी मनसेकडनं गेल्या अनेक दिवसांपासून जय्यत तयारी सुरू करण्यात आलेली। आजच्या मेळाव्यामध्ये राज ठाकरे नक्की काय बोलणार आणि कुणाला निशाण्यावर धरणार याकडे सर्वांचे लक्ष आहे। याआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सहपरिवार पाडव्यानिमित्ताने गुढीची पूजाही केलेली आहे। शिवाजी पार्कवरची ही विहंगम दृश्य आपण पाहिलेली आहेत। मोठी अशी तयारी करण्यात आलेली आहे। राज ठाकरे यांचा गुढीपाडवा मेळावा दरवर्षी दादरच्या शिवाजी पार्क या मैदानामध्ये होत असतो। यावर्षी सुद्धा याच मैदानामध्ये त्यांचा हा मेळावा होतोय। दरम्यान कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। तर या सर्व पाडवा मेळावा संदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। शिवाजी पार्क मैदानातून सचिन गाड आणि राज ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे उपस्थित आहेत। आपण सर्वात आधी रुपालीकडे जाऊयात। रुपाली, किती वेळ राज ठाकरे यांना निघायला? थोड्याच वेळात मेळावा सुरू होईल। गुढीपाडव्याच्या निमित्ताने आयोजित मनसेच्या या मेळाव्यासाठी आता सगळेच महाराष्ट्र सैनिक आणि अवघा महाराष्ट्र सज्ज झालेला आहे। आपण पाहत आहोत की सध्या आपण राज ठाकरे यांच्या घराच्या बाहेर आहोत। या ठिकाणी मोठ्या संख्येने आपण पाहत आहोत की महाराष्ट्र सैनिक जमलेले आहेत। मोठ्या संख्येने हे सगळे जे महाराष्ट्र सैनिक आहेत ते राज ठाकरे यांची भूमिका, राज ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी आलेले आहेत। आपल्यासोबत काही महाराष्ट्र सैनिक आहेत। दादा, काय सांगाल? तशा पद्धतीने मागचे काही दिवस आपण पाहतो की विविध विषयांवरती राजकारण होत आहे। आज कोणता विषय राज ठाकरे हाती घेणार आहे? नाही, सन्मान्य राजसाहेब ठाकरे गेले 18-19 वर्ष मराठीच्या मुद्द्यावरती, मराठीच्या अस्मितेसाठी आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती लढा देत आहेत। आणि इतके 18-19 वर्ष अपयश आलं, यश आलं, तरी सन्मान्य राजसाहेबांसोबत महाराष्ट्र सैनिक आज देखील माझ्यासारखा सैनिक तसाच उभा आहे। आज देखील सन्मान्य राजसाहेब ठाकरे विचारांची कोणती गुढी आमच्या समोर देत आहेत त्याची उत्सुकता आमच्या समोर आहे आणि त्याचसाठी आम्ही पुण्यावरून आलेलो आहोत। त्याचप्रमाणे सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी आम्ही संपूर्ण महाराष्ट्र सैनिक जमलेलो आहोत आणि आम्हाला निश्चित खात्री आहे की राजसाहेब ठाकरे आम्हाला आज नवीन काहीतरी देऊन जातील आणि ती ऊर्जा येथून घेऊन आम्ही आमच्या प्रभागामध्ये, विभागामध्ये आम्ही कामाला सुरुवात करू। याच्यापूर्वी देखील राज ठाकरे यांनी अनेक विषय मांडलेले आहेत। तुमच्यापैकी कुणी काय सांगेल का की राज ठाकरे यांच्या संदर्भात आजचा मेळावा कसा असणार आहे? आज तुम्हाला काय त्यांच्याकडून ऐकणं अपेक्षित आहे? सकाळी सर्वांनी गुढीपाडव्याची उभारणी केली, सकाळी गुढी लावली। आज विचारांची गुढी आता लागणार आहे। संपूर्ण महाराष्ट्र या सभेकडे लक्ष देत आहे की राजसाहेब काय विचार मांडतात ते। एक काळी माननीय श्री राजसाहेब ठाकरे विचार मांडायचे तेव्हा गर्दी करायचे। आता त्याच्यानंतर फक्त राजसाहेब असे आहेत की विचार मांडतात, त्यांचे विचार ऐकण्यासाठी हजारो नाही लाखो लोक पुण्यातून, मुंबईतून, अख्ख्या महाराष्ट्रातून, देशातून जिथून आहे तेवढे लोक येतात। आम्हाला अपेक्षा आहे की राजसाहेब नक्कीच महाराष्ट्र धर्माची सर्वांना शिकवून देणार आहे आणि पुढे कसं कार्य करायचं हे आम्हाला शिकवणार आहेत। बृजभूषण सिंग यांनी पुन्हा एकदा राज ठाकरे यांच्या संदर्भात विधान केलेलं आहे की जोपर्यंत उत्तर प्रदेशमधल्या नागरिकांची ते माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही त्यांना रामलल्लाचं दर्शन घेऊ देणार नाही। कसं बघता या विधानात? नाही, काय माहिती आहे का, माफी मागण्याचा तर प्रश्नच येत नाही की एक राजकारण कसं घाणेरड्या पद्धतीचं राजकारण खेळलं जातं बघा। आज सन्मान्य राजसाहेबांची सभा आहे, आज महाराष्ट्र नवनिर्माण सैनिकांची बातचीत केलेली। आपले सचिन गाड हे प्रतिनिधी शिवाजी पार्क या मैदानात उपस्थित आहेत। सचिन, आपण आता शिवाजी पार्क मध्ये उपस्थित आहात, आपल्यासोबत मनसैनिक उपस्थित आहेत। तिथे एकूणच कसं वातावरण आहे? मनसैनिकांमध्ये उत्साह आहे का आणि कशा पद्धतीने राज ठाकरे यांच्या मनसे मेळाव्याची एकूणच तयारी झालेली आहे? सचिन, नक्कीच आता अवघ्या काही मिनिटात मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याला सुरुवात होणार आहे। सुरुवातीला नेत्यांची भाषणं होतील आणि त्यानंतर जवळपास 7:45च्या सुमारास राज ठाकरे शिवाजी पार्कवर येतील आणि त्यानंतर त्यांच्या भाषणात देखील सुरुवात होईल। तत्पूर्वी आपण जर बघितलं तर मैदान हे भरण्यास सुरुवात झालेली आहे। हजारोंच्या संख्येने मनसैनिक इथे जमण्यास सुरुवात झाली आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून सध्या मनसैनिक इथे येतात। आपण काही मनसैनिकांशी बोलण्याचा प्रयत्न करूया। राज ठाकरे हे जवळपास गेल्या अनेक महिन्यांनंतर पहिल्यांदाच अशा प्रकारे जाहीर सभेत मनसैनिकांशी बोलणार, किती उत्सुकता आहे? भरपूर उत्सुकता आहे। तुम्ही बघत असाल तर प्रचंड जनसमुदाय, लोकांची गर्दी प्रचंड संख्येने वाढली आहे। तर खूप उत्साह आहे आमच्यामध्ये की राजसाहेब काय बोलणार याच्यावर।
गेल्या अनेक महिन्यांपासून अनेक मुद्दे सध्या राज्यात धगधगत आहेत. मग तो कबरीचा मुद्दा असेल, कामराचा मुद्दा असेल किंवा मग सोलापूरकर आणि कोरटकर यांनी जे छत्रपती शिवाजी महाराज जे मुक्ताफळ उत्सव असेल, काय वाटतं कोणत्या मुद्द्यांवरती राज ठाकरे आज लक्ष करतील? राज ठाकरे सगळ्याच मुद्द्यांना हात लावतील. मग तो औरंगजेबाचा मुद्दा असू दे किंवा कोरटकरांचा मुद्दा असू दे सोलापूरचा. बाकी जे खोके सरकार बसलेलं आहे, जे राजकारण गडूळ केलेलं आहे, या राजकारणाला साफ करण्यासाठीच आजचा हा मेळावा साहेबांनी आयोजित केलेला आहे. आपण बघितलं की पक्षाला गळती लागली होती. अनेक पदाधिकारी नेते यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. आता महापालिकेच्या निवडणुका आहेत आणि महत्त्वाची निवडणूक आहे मनसेसाठी. काय वाटतं की आज राज ठाकरे कोणता कानमंत्र देतील? आम्हाला नाही वाटत असं काही की पक्षाला गळती लागली करून, कारण की ग्राउंडला जो महाराष्ट्र सैनिक आहे